येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. आमचे कुळदैवत श्री खंडेराया. इथे यात्रेच्या वेळेला लंगर तोडली जाते. इथे बांधून पाहू शकता किती छान आणि सुंदर इथं महादेवाची पिंड किती. नमस्कार. आज आहे बघा आमचा दौरा. माझे कुळदैवत वाटंबरजा खंडोबा. वाटंबर सांगोलच्या जवळच आहे आणि सांगोल तालुक्यात आहे वाटंबरे. श्रावण महिना पण चालू आहे म्हणून म्हणलं जाऊन यावं खंडोबाला. कुळदैवत आहे तर चला दाखवतो तुम्हाला मंदिर. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. आणि आता आपण सोनंद पास केले बघा आणि आता इथून आहे वाटंबरे जवळजवळ 19 किलोमीटर. आणि चालू झाला बघा बारीकसा पाऊस म्हणून इथं थोडा वेळ थांबलोय आता. आणि इथंच बाजूला बघा हे ढबू मिरची आहे बहुतेक. ढबू मिरचीची लागवड झाली आहे बघा इथं पाहू शकताय मिरची. आणि पोचलोय बघा येऊन आता वाटंबरेच्या मंदिरात, खंडोबाच्या मंदिरात. चला जाऊया आतमध्ये. आणि त्या आतमध्ये शाळा आहे बहुतेक, पोर शाळेची बघा. बघू शकता इकडे पोरं बहुतेक शाळा इथंच आहे आणि या मंदिर असं काहीच आहे. चला जाऊ आता दर्शन. इथे आहे बघा देव. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ देवाच. इथं पालखी आहे बघा. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. आमचे कुळदैवत श्री खंडेराया. आणि कडला जिथे सिद्धनाथाचं मंदिर पण आहे बघा सोबतच. बघू शकताय तुम्ही सुंदर असं सिद्धनाथाचं मंदिर आहे इथं. अगदीच देवळाच्या बाजूलाच आहे या. आणि पुढे इकडं लंगर तुटतात आणि इथं लंगर तोडतात बघा या दगडाला बांधून. इथं लंगर तोडली जाते यात्रेच्या वेळेला. इथं लंगर असते. छान असं मंदिर आहे. इथे यात्रेच्या वेळेला लंगर तोडली जाते. इथे बांधून यात्रेच्या वेळेला भरपूर गर्दी असते इथं. खूप छान असं मंदिर आहे पाहू शकताय. खूप मोठा आहे देवाचा परिसर सगळा आणि शांत वातावरण आहे. आता इथून पलीकडे एक महादेवाचं मंदिर आहे. आपण आता तिकडे जाऊया चला. आणि हे आहे बघा पाठीमागच्या साईडला मंदिर. इकडे आहे गुरुदेव दत्ताचं. आणि महादेवाची जी पिंड आहे ते तर खाली आहे. तर चला आता आपण जाऊया याच्या आतमध्ये. तर चला आता आतमध्ये जाऊ आपण.
थोडस सावकाश जावं लागतंय. बघू शकताय कशा प्रकारे खाली महादेवाची पिंड आहे. आणि महादेवाच्या पिंडीला म्हणतात की इथून पाणी घालतात. सध्या तरी तर पाणी नाही, परंतु इथूनच पाणी घेऊन घालतात म्हणतात. तर पाहू शकता किती छान आणि सुंदर इथं महादेवाची पिंड किती खोल खाली आहे. जय शिवशंकर, हर हर महादेवा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. जय शिवशंकर, जय शिवशंकर, जय महादेव. आणि असं म्हणतात की महादेवाच्या पिंडीला पूर्ण येडा काढत नसतात, अर्धाच येडा काढतात. का माहित नाही मला, म्हणून आपण पण अर्धाच येडा काढलाय बघा. चला आता इथलं पण दर्शन झाले. चला आता जाऊ वरती. चला, असं काहीसं मंदिर आहे बघा खोलवरती. तर आता देवदेव सगळा झालेला आहे आणि आता आपण जाऊया महागारी. अजून एक जाताना आपल्याला देव करायचा आहे. दाखवतो तुम्हाला तो कोणता देव आहे. चला. आणि आता मी येऊन पोचले बघा श्री एकविरा देवीच्या मंदिरात. आणि इकडे पाठीमागच्या साईडला हे सोनंद गाव आहे आणि सोनंद गावामधील ही आहे एकविरा देवी. गावाच्या बाहेरच्या साईडलाच बघा हे छोटंसंच मंदिर आहे, जास्त काय मोठं मंदिर नाही. आणि इथंच आहे हे एकविरा देवी. आणि आतमधून पाहू शकता तुम्ही असं काहीसं छोटंसंच मंदिर आहे एकविरा देवीचं. आणि हे आहे आमचे देवी. पहिले लोक सांगतात की आम्ही मूळचं तर सोनंचंच आहे. त्यानंतर ना मग बनाळीमध्ये जाऊन राहिलेलो आहे. मग बनाळीमध्ये आम्ही स्थायिक झालेलो आहे. चला तर मग आतमध्ये जाऊन घेऊया दर्शन. आणि हे आहे बघा श्री एकविरा देवी. चला मग इथे पण आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊया आणि निघूया मग आपण घरी जायला. चला. आणि बघा गाडीत येता येता तेल पण भरावं म्हणलं, म्हणून मग पंपावरती येऊन तेल वगैरे भरून घेतलं. झालं बघा, जाऊन आलो बघा. देवदर्शन झालेलं आहे आपलं. भंडारा दिसे ना, ते भंडारा. तर झाला देवदेव. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद, बाय बाय.